मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत करंजा फिश मार्केट. हे उरणच्या लास्ट टोकाला आहे. तुम्ही करंजा पोचल्यानंतर ना राईट घ्यायचा आहे आणि स्ट्रेट पुढे यायचं आहे. हे दुकानं तुम्हाला दिसतील. इथून आपण लेफ्ट घेणार आहोत. इथे येण्यासाठी तुम्ही उरण 4 फाट्यावरून शेअरिंग ऑटो घेऊ शकता. ते 20 ते 30 रुपयामध्ये तुम्हाला इथे सोडतील. हे जे तुम्ही साईडला बघताय ना, हे अलिबाग ते उरणचं ब्रिज नवीन बनतोय. आणि इथे लेफ्ट साईडला तुम्ही बघणार तर हा एंट्री गेट तुम्हाला दिसेल. आतमध्ये आल्यानंतर फर्स्ट राईट घ्यायचं आहे आणि मग फर्स्ट लेफ्ट घ्यायचं आहे. जर तुम्हाला ह्याचा पूर्ण व्हिडिओ हवा असेल की कसं यायचं आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ ह्याच्यावरती बनवेन. लेफ्ट घेतल्यानंतर आपण असं सरळ जायचं आहे. पुढे जे तुम्हाला शेड दिसत आहे ना, तेच फिश मार्केट आहे. इथे किलोच्या भावावरती फ्रेश मच्छी भेटते. डायरेक्ट बोटीतून काढूनच तुम्हाला किलोच्या भावावरती भेटणार. जर तुम्हाला चांगल्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे फ्रेश मच्छी तुम्हाला बघायला भेटेल. इथे एवढे ट्रक टेम्पो जे उभे दिसत आहेत ना, हे एक्सपोर्टिंगचं काम इथे चालू आहे सध्या. मी इथे गेलेली ज्या दिवशी इथे बुधवार होता, मंगळवार होता हा दिवस आणि जास्त बोटी आली नव्हते, म्हणून इथे जास्त गर्दी तुम्हाला आज दिसणार नाही. खूप कमी मच्छी होती. आज छोटे छोटे बोटच आलेले परत. पण जेव्हा मोठी बोट जाते आणि येते ना, तेव्हा इथे चिक्कार गर्दी बघायला भेटणार तुम्हाला. हे बघा, हे बोटीतून मच्छी अशी कॅरेटमध्ये भरतात, त्याच्यात बर्फ टाकतात म्हणजे ती फ्रेश राहावी. आणि ह्याच्यानंतर हे सगळे कॅरेट ना टेम्पोमध्ये जशी त्यांना ऑर्डर असेल तशी ते लोक टेम्पोमध्ये ह्याची लोडिंग करतात. आता हे झालं साईडचा व्ह्यू. आता मी तुम्हाला मेन मार्केट दाखवते, जे बाजूला शेड आहे ना तिथे. हे जे तुम्हाला बसलेले दिसत आहेत ना, हे लोक जेव्हा तुम्ही 1 किलो मच्छी घेताय किंवा 2 किलो किंवा किती किलो घेताय तर किलोच्या भावाने ना हे तुम्हाला स्वच्छ करून देणार. इथेच ते कापून क्लीन करून सगळं व्यवस्थित करून तुम्हाला देतात. 1 किलोचे 30 रुपये असे काहीतरी ते घेतात. तर आपण इथे पुढे बघूया. हे बघा, इथे एकच सुरमई मोठी मला 25 किलोची दिसली. त्याच्यानंतर फक्त हे असे जे आहे मोठे झिंगे बघायला भेटलेत मला. हे 500 रुपये किलो होते. आणि इथे सगळीकडे ना फक्त आज झिंगाच होता. हे बघा, किलोच्या भावावरती इथं भेटतं. ज्या दिवशी मोठी बोट येईल ना, तेव्हा पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. पण आज सध्या मी आलेली सहजच फक्त राऊंड मारण्यासाठी. म्हणलं तुम्हाला पण हा व्हिडिओ शेअर होईल. तर इथे मी आज आले तर फक्त मला इथे खूप क्वांटिटीमध्ये ना झिंगा, पापलेट, हलवा आणि टुना मच्छी फक्त बघायला भेटली. हे बघा, पॉपलेट जे होते ते छोटे पण होते आणि मोठे पण होते. दुसऱ्या साईडला मोठे होते. आणि इथे हे वाली मच्छी होते, ह्यांचं मला नाव माहीत नाही आहे. मग इथे पण झिंगाच बघायला भेटलं. परत पुढे गेलं तर अजून झिंगा आणि हे 2 सुरमई होती. आणि ह्याच्यानंतर पॉपलेट पण इथे होती. तर मी ह्यांना इथे रेट विचारत होती की कसे किलो किंवा काय. आणि ह्याच्या पुढे पण मी बघितलं तर इथे थोडीफार मला मांदेली भेटली. फक्त ह्यांच्याकडेच एकाकडेच मांदेली होती, दुसरं कोणाकडे नव्हती. नंतर तुम्ही बघितलं तर पूर्ण मार्केट फक्त झिंगा आणि पॉपलेटशीच भरलेलं होतं. ह्याच्यानंतर इथे पुढे आलं तर छोटे पॉपलेट साईज वाईज जे आहे वेगवेगळ्या पाटीमध्ये ठेवलेले होते. बोंबील 500 रुपये किलो होते. जास्त फार मोठे नव्हते, मीडियम साईजचे होते. कधी कधी खूप मोठे बोंबील पण येतात. तुम्ही पण जर सुट्टीच्या दिवशी इथे व्हिजिट केलात ना, तर तुम्हाला पण खूप वेगवेगळ्या मच्छी इथे फ्रेश बघायला भेटतील. डायरेक्ट बोटीतून काढून तुम्हाला किलोच्या भावावरती हे लोक देतील. तर नक्की इथे पण तुम्ही व्हिजिट करा. किंवा उरण 4 फाट्याला पण मच्छी मार्केट आहे. तिथे पण खूप सुंदर फ्रेश मच्छी इथूनच जाते. तिथे मच्छी करंजा फिश मार्केटमधूनच. तर तिथे तुम्ही व्हिजिट केलात तर तिथे पण तुम्हाला फ्रेशच भेटणार. पण तिथे वाटेच्या प्रमाणे भेटते आणि जी मोठे मच्छी असतात ते किलोच्या प्रमाणे भेटते. पण इथे तुम्हाला सगळंच किलोच्या भावावरती भेटतं. तर नक्की इथे व्हिजिट द्या. आणि जर तुम्हाला पूर्ण रस्ता हवा असेल की उरण 4 फाट्यावरून इथपर्यंत कसं यायचं आहे किंवा काय ऑटोचे शेअर असतील तर मला नक्की सांगा. मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन. इथे एक्सपोर्टिंगचं काम होत होतं. बोटीतून काढून ते लोक एक्सपोर्ट करत होते. हे छोटे छोटे टुना मच्छी, छोटे साईज होते ह्यांचे. बस आजचा व्हिडिओ फक्त एवढंच होतं. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चांगल्या चांगल्या रेसिपीसोबत. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमच्या फ्रेंड्स मित्रांसोबत पण हे व्हिडिओ नक्की शेअर करा.
कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला.